आमचे सहकारी संतोष कोरोडे, गणेश कापसे, निवास माने आणि संजय नगरचे सरपंच अशोक मस्के तसेच अशोक पवार आम्ही सर्वांनी मिळून आज लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय राजेंद्र सिंग यादव यांना एक समस्यासाठी आपले निवेदन अर्ज दिलेला आहे की आम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी, तक्रारी सोडवण्यासाठी, त्यांच्या काही समस्या सोडवण्यासाठी आम्ही महिन्यातून एकदा जनता दरबार आहोत. अशा कराड शहराचा विकास व्हावा आणि आपले कराड शहर सुंदर व स्वच्छ सुंदर आणि कराड शहर स्मार्ट सिटी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि जे आम्ही मतदार राजाला जी आश्वासने वचने दिलेत त्या वचनाचं आणि आश्वासनाचं पालन व्हावे आणि त्याचे पालन कराड नगर परिषदेचे सीओ साहेब आणि नगराध्यक्ष साहेब तसेच आलेले सर्व नगरसेवक यांनी आपापल्या वार्डातली कामं योग्यरीत्या करावी. जनतेच्या कोणत्याही तक्रारी येऊ नयेत, जनतेच्या अडचणी समस्या तात्काळ सोडव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही निवडणूक लढवली आणि निवडणूक लढवताना आम्ही जनतेला आश्वासने दिलेले आहेत, वचने दिलेले आहेत. त्या वचनाचा आम्ही पूर्णपणे कायमस्वरूपी जनतेच्या सोबत राहून त्यांची कामे करण्याची, त्यांच्या तक्रारी अडचणी समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार. तरी जनतेनं आमच्याशी आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप बनवणार आहोत. त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण आपल्या काही अडचणी असतील, तक्रारी असतील, त्या समस्या असतील त्या आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही त्या तक्रारी, त्या समस्याला पूर्णपणे सहकार्य करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ज्या आपल्या कराड शहरामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्याच येऊ नये यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत. तरी कराड नगर परिषद आणि कराडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष यांनी देखील जनतेच्या समस्या तक्रारी तात्काळ सोडवाव्यात ही आमची सर्वांची अपेक्षा आहे.